रुक्मिणीचा कुणी बर्थडे करू या ना करू मी तर गिफ्ट दिली बघा आपलं टेन्शन मिटलं आता. हो कसली मग आता लय टेन्शन मारत होतं एकामेकीला. मी सकाळ सकाळ स्वयंपाक करायला लागले पप्पा जेवायला लागले पप्पा कामाला चाललेत. कामाला जाणार आहे ना पप्पा. भाग्यश्रीची मज्जा आहे बघ काय काम नाही काय नाही. थोडं देते वय संपलं घेऊ बापा काय अहो रुक्मी बरे आहे म्हणा काय की सगळ्यांचा विचार करून देत नाही. नाही दीदी लय वाढत होते बापाला. विचार करत नव्हता मागल्या बापाला काही एकट्यालाच पाहिजे म्हणा. विचार करायची गोष्ट मला कामाला जायचं काम करायचं गुरावून डोकायचं काम काम म्हणून आम्हाला मारायला लागला काम 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 तीनदा कामच करू आम्ही जातो कामाला आता कामाला लागते. बस चल बाय माझ्या काय काम नाही काय तुला तर रोजचं 50 रुपये खाय तुला एक्स्ट्रा 450 रुपये म्हणजे रोजचं 50 रुपये तुला एक्स्ट्रा खायला. बाबा करतात गवंडी काम आणि गवंडीच्या हाताखाली जायचं म्हणल्यानं किती डोक्याला ताप असतं सगळ्यांना माहिती आहे. जिथं नवरा तिथं बायको जायला पाहिजे. हा बिचारीने केलंय बाबा लय केलं की मी बघितलं मी येत होतो तुमच्या सोबत. 2 महिने केलं म्हणलं गेलं काय केलं बस 4 महिने केलं. मला आठवत आहे किती वड्यातनं आणि ह्याच्यातनं जात होतो आपण. हॅपी बर्थडे ॲडव्हान्स मध्ये होय कविताच लिहिणार का ह्यावेळेस पण. मित्रांनो उद्या रुक्मिणीचा आमच्या बर्थडे आणि कशी तयारी होते बघूया. रुक्मिणीला पाहिजे पैसा कारण की तिला द्यायचे आहे मुलींना चॉकलेट्स. मित्रांनो आता रुक्मिणीचा बर्थडे बघा उद्या त्यासाठी रुक्मिणीला मी पैसे द्यायला लागले. किती रुपये द्यायचे आहेत किती द्यायचे आहेत बस पैसे माग नाही का पुन्हा माझ्याकडं पैसे माग नाही का. मग ती स्वतः म्हणते नको पैसे देऊ आधीला ही तुला पुन्हा भांडते. कधी भांडते रे मी तिला कशी जलन व्हायला लागली. लय भारी वाटतंय बहिणीला पैसे देऊन आपण मोठेपणा वाटतो. दुपारच्या 1 वाजून गेले बघा आणि मेन भाग्यश्री इथं बस काय करावं समजे नाही. ऊन तर लय पडलंय पाऊस कुठे गेला काय माहित डोळ्यात एवढं ऊन पडले. मित्रांनो मी आणि भाग्यश्री आता एक खेळ खेळणार आहे बघा. सगळेजण नाही येत ना मग आम्हाला आता बोर व्हायला लागलं काय तर खेळावं म्हणलं. चिमणी उड कावळा असं असतं. एक बोट असतं एक बोट असते अरे म्हटलं नाही असं. चिमणी उड अरे लवकर उतरायचं. चिमणी उड कावळा उड पोपट उड गाय उड आउट. बघा मित्रांनो भाग्यश्री आता दही खायला लागले आणि बघा मी दह्याचं पूर्ण संपवून टाकलंय. मस्त दही झालं तर आम्ही दोघांनी संपवलं. आली रुक्मिण. मित्रांनो रुक्मिण आता आलेले आहे बघा शाळेतून आणि तिनं आज बघू चॉकलेट आणलेत का आणि कसले आणलेत बघू. सगळ्यात महत्वाचं पेन घेतलं. पेन आलाय दिसते संपलेला इथं. पेन घेतलं त्याला विचारून घेतलं असतं. दप्तरात लगे हात घालतो या भाऊ घातला मागातला घेतला घेऊ दे जाऊ दे घेऊ दे घेऊ दे घेऊ दे मागताय माग जाऊ दे काय रुपयाला बाकीचे मग घेऊ दे घ्यायचं होतं. मी तो चेष्टीत म्हणलं होतं खरं तर. लय पुरगी बाद आहे म्हणते गेल्या वेळेस पण तसं मम्मी हिला सांगे का द्यायला पडली रुक्मिणी. भाग्यश्री किती खुश होती. पडली तरी उचलली नाही. मित्रांनो मम्मीनं बोलवलंय मग चाललोय आता. हो कसली दगडात चल आता मम्मी हो का शेळ्या हो का. आता आम्ही घरी आलेलो आहे बघा पूर्ण. हो का गिफ्ट देणार का नाही रिटर्न गिफ्ट. तू पडला तांब्या. रिटर्न गिफ्ट कधी असतं असतो त्याच्या बर्थडे वर असतं.
नाही तर मला लिहून देतील कविता, नाही तर शायरी. असं असं गिफ्ट नको आहे मला. असू दे ना. 2-3 हजार रुपयाचं गिफ्ट पाहिजे. 1 रुपया आहे, 1 रुपया. हो का मित्रांनो, रुक्मिणीच्या बर्थडेचं गिफ्ट मी आत्ताच देत आहे बघा. हे धगे रुक्मिणी, तुला चॉकलेट मस्त. पाणी ठेवा का? आली मम्मी. रुक्मिणीचा कुणी बर्थडे करू या ना करू, मी तर गिफ्ट दिली बघा. आपलं टेन्शन मिटलं आता. हे बघा मित्रांनो, आता कढईमध्येच खाणं चालू आहे बघा. भात रुक्मिणीनं केले आल्यावर ना, आणि कालवण जे की सकाळी बनवलंय. हे बघा मित्रांनो, आता चटणी, भात, तेल, मीठ. हो कसली मग आता लय डेंजर मारत होता एकामेकीला. हो खाण्यासाठी बांधतात, खाण्यासाठी. अयो कसलं खाण्यासाठी बांधतात बरे. खांदी तुम्ही हाताचा घास सोडून घेतला मला थांबतो या तो ते केस पतील तो जीव पतीला चटणीचा मोठा डबा देते खा समतो. ह्यांची लय डेंजर भांडणं चालू होती. बरं झालं मी शूट केलं, त्याच्या अगोदर तर लय डेंजर चालू होती. मारामारी डायरेक्ट. आणि बाकीश्री म्हणते काय, खाण्यासाठी मी तुम्हाला मारीन सुद्धा म्हणते. मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आणि इथपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.